आता आम्हालाही शिव्या घातल्या जातात खाली कमेंट बॉक्समध्ये. माझं च काढलं जातं, च काढलं जातं, न काढलं जातं, न काढलं जातं. म्हणजे हा जो संघर्ष आहे ना अजूनही बोलीभाषेवरनं, की ते अडाणी लोक फक्त हे असं काढतात. ते बऱ्याचदा ज्यांना भाषेचं प्रमाण ज्ञान नाही. भाषेचा संदर्भ देतात ना ते मला. प्रमाण भाषेनंच मूळ भाषेचा फार खून केला आहे, ह्याला प्रमाण म्हणायचं. आणि न्यूनगंडात जे गेले त्यांचं नुकसान झालं, की आपल्याला इंग्लिश येत नाही, हा एक न्यूनगंड, आपल्याला हिंदी येत नाही, मग आपल्याला गावाकडची भाषा गावठी असं समजतात वगैरे वगैरे. त्यांनी बरंच नुकसान होत असतं. पण कसं आहे की तुम्ही स्वतःला तसं समजता की हा हुशार आहे, तुम्ही तसं समजूच नका ना. तुम्ही ह्याच्यावर चांगलं आहे ते, अरे वा हे चांगलं आहे, मला पण शिकायचं आहे, ही भावना ठेवली तर मी कमी कशाला. शिकता येतं ना. मुळात सतत तुम्ही प्रयत्न करणं हा एवढंच आयुष्यात काम असतं. तुम्हाला कधी अनुभव आला, कधी हिनवलं गेलं तुमच्या भाषेवरनं, बोली भाषेवरनं? हो हिणवलं गेलं. पण माझं काय झालं, मी मुळात मराठीचा स्टुडंट आहे आणि माझं वाचन होतं, अभ्यास होता, बघणं होतं आणि नट म्हणून मी त्याचा अभ्यास केला होता. तर ट ला ट, न ला न, र ला र, ओ ला ओ म्हणायचं. तर त्यांनी कसा फरक पडतो, तर रोलला ते तसं तसं गरजेचं असतं ना. तेव्हा असं कोणी ते सांगायला यायचं ना. तेव्हा मी त्यांना सरळ म्हणायचो, चादर म्हणलं चादर म्हणलं, तुला ब्लँकेट नाही वाटत ना. पाणी म्हणलं पाणी म्हणलं तर तुला काय दूध वाटते. मी काय म्हणतो ते कळतंय ना तुला. मग का मी न म्हणू का न म्हणू का काय म्हणू, तू कोण सांगणार मला.